नमस्कार मित्रांनो, आपण आता कुरजडीला दिगंबर भाऊ डबलेच्या शेतात आलो. यांनी वांगी लावली तर शेंडा इतका जबरदस्त होता, काही बोलायचं काम नाही. यांना म्हटलं हे घ्या असं घ्या तसं घ्या, पण रिझल्ट नाही भेटला आपल्याला. पण आता काय केलं त्यांनी माहीत आहे का, आपल्याला त्यांनी 2 औषध घेतले. आता 2 औषध हे घेतले, याच्यामध्ये हे सिमोडिस कंपनीचं आपलं सिजंटा कंपनीचं सिमोडिस म्हणून आहे, हे पाहू शकता. दुसरं त्यांनी हे घेतलं फ्लेम्बर्स म्हणून आहे, अदामा कंपनीचं. आता हे दोन्ही कॉम्बिनेशन याच्यासोबत फक्त स्टिकर टाकलं. आता स्टिकर यासाठी का चिपकण्यासाठी, बरोबर आहे. आता दुसरी गोष्ट याच्यामुळे काय झालं की जेवढं शेंडाई होती तेवढी क्लिअर झाली. म्हणजे आपण जे आता हे जे शेंडे, आता समजून त्याच्यात जर शेंडा आला तर आपण काय करतो, हे खोडून घेतो. खोडल्यानंतर आपण फेकून देतो. पण यांनी काय केलं, हे मारल्यानंतर शेंडा जे अळी आहे ते याच्यातच मेली आणि हा नवीन शेंडा पुन्हा नवीन काढला. अशा हिशोबाचे यांचीवाली किती फवारणी झाली? 2. ह्या 2 झाल्या का? 10 दिवसांनी 2 झाल्या, 10 दिवसानंतर. आणि आता पाहू शकता तुम्ही, याच्यात तुमचा कोणताच रोग नाही आहे. हे कंपनीची जाहिरात म्हणून नाही आहे, पण जे वांगेवाले आहे, जे दरवर्षी वांगी लावते, पाहू शकता तुम्ही. काय याच्यावर कोणताच रोग नाही, मावा नाही, तुडतुडा नाही, शेंडाई नाही आहे, काहीच नाही. निकोप आहे, पूर्ण प्लॉट पाहू शकता, चांगला बसला, 1 नंबर. तर आता याचं कारण काय, आपण व्हिडिओ करण्याचं, व्हिडिओ यासाठी करून आलो आपण. हे मारा, ते मारा, असं मारा, तसं मारा. आपल्याला कंपनीची काही जाहिरात करायची नाही आहे, पण ज्याचा रिझल्ट भेटला हे आपल्याला दाखवणं आहे. आता तुम्ही हे वांगी पाहू शकता, भरपूर याच्यावर शेंडाई आली होती. आणि बरसातीमध्ये 100% शेंडाईवर म्हणजे भरपूर येते. आणि दुसरी गोष्ट, अर्ध्यापेक्षा जास्त पन्न्या फेकून द्यावं लागते खराबवाल्या. म्हणजे जे आपलं वांगी राहते, अर्धी चांगली भेटते ना अर्धी खराब भेटते. आता याच्यामुळे कसं झालं, यांचंवाला इतका निकोप झालेला प्लॉट पाहू शकता तुम्ही. सर्व कोणतेही झाड पहा, पानाची साईज पहा, पानाची क्वालिटी पहा, ग्रीनिटीपणा पहा. आणि आता त्यांचं फुलाची सेटिंग चालू झाली. आता आपण यांना एक डे फ्रेश आणि बाकीच्या औषधासोबत हे देऊ. आता डे फ्रेशमुळे काय होते, फुलांची सेटिंग चांगली होती. डे फ्रेश आपण वापरलं, कसं वाटलं आपल्याला? डे फ्रेशचाही फरक आहे त्याच्यानं, आहे ना. मागच्या वर्षी वापरला आपण, त्याचा रिजल्ट खूप आहे. याच्यात आपण इथे यूज केलं, त्याच्यामुळे थोडीशी क्वालिटी अजून चांगली राहिली. बरोबर आहे. कंपनीचा म्हणून हे नाही आहे, फक्त याची एक फवाऱ्याची एक लिमिटच अशा आहे. तुम्ही 10च्या अंदर मारायला पाहिजे फवारा, 11च्या अंदर ऊन असले किंवा नंतर मग 4, 4:30, 5च्या नंतर. एक तर तुम्ही सकाळी 7 ते 10 पर्यंत फवारणी घ्या. दुसरी गोष्ट, संध्याकाळच्या टाईमला 4 ते 5च्या 6च्या दरम्यान. काय प्लॉट आपला एकरभरचा प्लॉट आहे, 5-6 पंप लागते, जास्त काही लागत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, लवकरात लवकर होऊन जाते. तर अशा हिशोबाने जर आपण केलं तर नियोजन तर बरोबर होते. आता ह्या बरसातीमध्ये सर्वात जास्त शेंडाई येते, हा म्हणजे वांगीवरच जास्त बरसातीमध्ये येते. त्यासाठी कसं आहे, पॉवरफुल आपल्याला औषध मारणार राहते. आता यांनी काय केलं, एक जैविक घेतलं, एक रासायनिक घेतलं, अशा हिशोबाचं एक कॉम्बिनेशन झालेलं आहे. आता दुसरी गोष्ट अशी आहे, याच्यावर मावा, तुडतुडा, पांढरी माशी हे काहीच नाही आहे. नाही तर झाड हलवल्यानंतर पांढरी माशी, तुडतुडा इतका प्रमाणात राहते, काही बोलायचं काम नाही. पण आता ह्या 2 औषधांना, यांचंवालं 2-3 औषधांना बिलकुल रिझल्ट 1 नंबर भेटला. अशा हिशोबानं आहे. आता फुलाची जे सेटिंग आहे ते आता चालू झाली आहे. आता अशा हिशोबाचं आहे. आता ज्याचा आपल्याला रिझल्ट भेटला, आपण त्याची फवारणी त्यांनी मारली, त्यांनी घेतली, त्यांचा रिझल्ट पाहिले आलो, खरोखर रिझल्ट भेटला का बा, अशा हिशोबाचं आता हे आहे. तुम्ही पाहू शकता, हे दोन्ही औषधं ज्यांची वांगी असेल त्यांनी हे घेऊ शकता. ह्या अशा पद्धतीचं रिझल्ट भेटला म्हणून आपण व्हिडिओ केला. हे पाहू शकता तुम्ही, हे अदामा कंपनीचं, हे सिजंटा कंपनीचं आहे, बरोबर आहे. हे 2 औषध त्यांनी घेतलेले आहे. त्याच्यासोबत एक आपलं डे फ्रेश घेतला आणि स्टिकर घेतला. अशा हिशोबाचं हे तुम्ही औषध घेऊन वांगीवर फवारणी करू शकता. 100% रिझल्ट भेटला यांना. 2 फवारणी त्यांची वांगी 1 नंबर आलेली आहे. आणि तण वगैरे हे ते सर्व निकोप झालेला आहे. खताचे डोस झाले आपले 2 डोस झाले आहे ना. ड्रिंचिंग झाली, पुन्हा ड्रिंचिंग झाली ना. ड्रिंचिंग 2 टायकोडर्माचे वगैरे ड्रिंचिंग केले आहे. त्याच्यामुळे मर एकही नाही आहे. आणि लागवड 1 नंबर बसला. आपल्या किती फुटाचा आहे? 3 फुटाचा 3 फुटाचं अंतर आहे. आणि लेवल सहित वावर आहे.
बेड वगैरे सर्व पाडून आहे, त्याच्यामुळे आता पाणी नाही आलं तर पाणी देता येते. आता यांना आपण आता तिकडे कोबी लावली आहे, तो पट्टा तिकडे कोबी, आणि इकडे काष्टी म्हणून संभार होता, तो मी बोलावला होता, यांना देण्यात आला. तो काष्टीचा पण संभार निघालेला आहे चांगला. आणि गावरानी म्हणून काष्टी, तो अशा पद्धतीचा संभार आहे. तर आता ते त्यांचं नियोजन चालू आहे. कोबी पण आहे आणि वांगी पण आहे, तिकडे सोयाबीन पण आहे. कसं आहे, 2 पैसे भेटायसाठी आपल्याला हे करणं आहे. आता जर यांच्याकडे जागा असली तर पुन्हा अजून एक ॲटम देतो यांना मी व्यवस्थित, जे म्हणतो आपण मेथी, लाल कोर म्हणून आहे. हां, तशा हिशोबाने, हो तशा हिशोबाने मेथी लावू आपण, जर जागा असली तर. हां हां, नाही आता ते त्यांच्यावाला चालू आहे ना ते, तशा हिशोबानं. चला आता हे दिगंबर भाऊ डबले आहे. तुमचं काय मनोगत आहे? युक्तिक रिजल्ट आहे याचावाला. हां, हे तुम्ही जर घेतलं, आपल्याला कोणाही कंपनीची ॲडव्हर्टाईज नाही करायची, आपल्याला रिझल्टची मत. हां, पहिले फवारे मारले आपण, कोराजन काय, नेटवर्क काय, दुनियाभराचं आपण मारलं, 22 त्याच्यामध्ये बुरशीनाशक खूप जबरदस्त मारलं. हो, पण एवढे मारूनही काही अर्थ झाला नाही. आपले जसं तसंच याच्यातले कमसे कम पहिले आज आपण 25% शेंडे खोलले. हां, 25% शेंडे खोडूनही त्याच्याला रोग जात नव्हता. हे एक मेन गोष्ट याची अशी आहे का, जर शेंड्यात त्या अळी जरी असली तर हे त्याच्या स्टिकरमुळे त्याच्या अंदर जाऊन, त्या नसीच्या पानातून अंदर जाऊनही त्या अळीवर मार करतो. म्हणजे आतमधल्या पण आतमधल्या अळीवर, म्हणजे त्या अळीला बिलकुल निर्जीवच बनते. आज जर तुम्ही जर मारला, दुसऱ्या दिवशी तुम्ही तिसऱ्या दिवशी जाऊन पहा, तुम्हाला त्याच्यातली अळी तुम्ही काढा, अळी पहा, तुम्हाला एक ते मेली दिसन, नाही तशी झोपल्यासारखी निर्जीव दिसन, आणि 5-6 दिवसात तुमचं एकदम खतमच होऊन जाते. बरोबर आहे. फक्त याची एक मारण्याचीच फक्त इकडे पद्धत आहे. काही याले विकते का हवा, किंवा मग हवा नाही पाहिजे, हवा नाही पाहिजे, आणि हवा असलीच चालते, कारण कसं ते एवढं महागाचं औषध आपलं वेस्टेज जाते. तर याला एक तर तुम्ही सकाळच्या याच्यात एक तर फवारणी करा, किंवा मग संध्याकाळच्या याच्यात त्या अशा याच्यामध्ये करावं लागते. रिजल्ट एकदम म्हणजे व्यवस्थित आहे, योग्य आहे, याचं मग चांगलं वाटलं आपल्याला. बरोबर आहे. त्याच्या प्लॉटमध्ये आता प्लॉट पाहू शकता तुम्ही, निकोप आहे, झाडं पाहू शकता आहे. अशा पद्धतीचा पूर्ण प्लॉट बसलेला आहे. तिकडे कोबी आहे, पत्ता कोबी आहे का, फुलकोबी कुठंच शेंडाई दिसत नाही आता. नाही तर या टाईममध्ये सर्वात जास्त शेंडाई दिसते. कसं आहे, शेतकऱ्यांना एवढे औषधं मारते बा, त्याचा रिझल्ट भेटत नाही. मग ज्याचा रिझल्ट भेटत आहे आपल्याला, आपण त्याचाच प्रचार करतो. काय औषधं आपल्याला काय कंपनी का आपल्याला काय पैसे नाही देत. त्याच्या हिशोबानं पाहू शकता तुम्ही, सर्व प्लॉट चांगला बसला, 1 नंबर. चला, धन्यवाद.